सर. अरे सोहम, थँक्यू सर. थँक्यू शुभ्रा. थँक्यू. तुम्ही दोघंही माझ्या बरोबर होतात, मला समजून घेतलं. खरंच थँक्यू. नाही, त्याहीपेक्षा आपलं नशीब म्हणजे तो पप्या तुला दिसला, नाही तर हे सगळं खूपच कॉम्प्लिकेटेड होऊन बसलं असतं रे. एकदा नाही सर, दोनदा दिसला. म्हणजे त्या दिवशी आईस्क्रीम खाताना दिसला होता, आणि आज पण जेव्हा मला धक्का लागला ना आणि तो पळत सुटला, तेव्हा मला कन्फर्म झाला हा पप्प्याच आहे. थँक गॉड तो दिसला. ॲटलिस्ट मला कळलं माझ्या हातून खून नाही झालाय, तो जिवंत आहे. शुभ्रा, मी तुला म्हटलं होतं ना, माझा सोहमवर पूर्ण विश्वास आहे. काटेकोर, त्या हलकट काटेकोरने याला त्यात अडकवलं होतं. सॉरी. शुभ्रा, मी पण सॉरी. मी असं घर सोडून जायला नको होतं. हे सगळं माझ्यामुळे झालंय. सोहम, हा खरंच आयुष्यभरासाठी म्हणून धडा घे. काहीही झालं तरी प्लीज शेअर कर यार. आपल्या माणसांशी गोष्टी बोलाव्या, ते घेतात समजून. फॅमिली उभी राहते तुमच्यासाठी कायम. प्रॉमिस कर मला, परत काहीही कधीही लपवणार नाहीस. हो, मी प्रॉमिस करतो तुला, नाही लपवणार. आणि मला प्रॉमिस. आता काटेकोर आपल्याला ब्लॅकमेल नाही करणार आहे. येस. आणि रोज सकाळी उठल्यानंतर आईंशी आणि आजोबांशी नव्याने काय खोटं बोलायचं याचं गिल्टही येणार नाहीये. पण नशीब या सगळ्या प्रकारामुळे त्यांना काही त्रास झाला नाही. पण या सगळ्या प्रकारात एक खूप महत्वाची आणि गरजेची गोष्ट झाली आहे. आपलं अख्खं कुटुंब एकत्र आलं. येस, आता आपण खऱ्या अर्थाने एकत्र जगू शकू. अरे हो, मग इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है. फॅमिली टाइम. येस, मी आसावरीला अन्नपूर्णा तो लवकर बोलून घेतो. ओके. हो हो, आणि चला घरी जाऊया. आजोबाई एकटे आहेत. हो, हो, हो. फटाफट पोहोचूया चल, चल, चल. आपण. अरे सोहम, काय रे? हे वेडा, चल. शुभ्रा, अहो. वेलकम होम. सुस्वागतम. अगो, काय चाललंय काय? अहो, तुम्ही मला अन्नपूर्णात लगेच घरी ये म्हणालात. सगळं ठीक आहे ना? वा, इतकं छान स्वागत करतोय आम्ही तुमचं, आणि तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे ना? अगं, मग सांगायचं ना तसं. अहो, किती घाबरले मी. तुम्ही म्हणालात लगेच घरी ये म्हणून, आणि फोन ठेवून दिलात. माझ्या लक्षात नाही आलं ग. काय आहे काय पण एवढं आज? अरे, एन्जॉय करायला काय कारण लागतं काय? आम्ही तिघांनी असं ठरवलं की आज सगळ्यांनी एकत्र वेळ घालवायचा, घरी मस्तपैकी पिक्चर बघायचा, मस्तपैकी एकत्र जेवायचं. तुला माहितीये का, तुझ्यासाठी खास स्वयंपाक पण केलाय. हो, अरे वा. आई, तुम्ही आता पटकन जा, फ्रेश व्हा, हातपाय धुवून घ्या, मी लगेच जेवायला वाढते. मला खरंच खूप भूक लागली आहे. पण मी एकटी नाही बसणार जेवायला. अरे, दत्ताजी बसतील की तुझ्याबरोबर? नाही नाही, असं नाही. आपण सगळे एकत्र बसूया ना. एक काम करा, तुम्ही तिघं बसा, मी आणि शुभ्रा सगळ्यांना वाढतो. असं म्हणतोस? चालेल. डन. बर, घ्या आवरून. सो चल, तयारीला लागूया. सर, तुम्ही आजोबांना बोलवा. ऑलराईट. या दत्ताजी, या. आलो आलो आलो. अरे वा वा वा, आज अगदी सागर संगीत जेवण आहे. अरे, असवरी पण आली. वा वा, छान छान. ओ बाबा, यांनी ना मला फोन करून खास बोलवून घेतला आज. वा वा, भरल्या घरात मस्त वाटतंय ना. आज माझं स्वप्न पूर्ण होणार असं दिसतंय. आजोबा, आज सगळे पदार्थ तुमच्या आणि आईंच्या आवडीचे बनलेले आहेत, त्यामुळे सांगा कसं वाटतंय. सोहम, तू आईंना वाढ, मी आजोबांना आणि सरांना वाढते. वाढ. अरे, कुठं वाढतो भाजी? तू डावोसू काय कळतं का नाही? मग काय करू? कोंबडीच्या. सॉरी, सांगतो त्याला.
आधी पहिल्यांदा मीठ वाढायचं, लिंबू वाढायचं आणि चटणी कोशिंबीर डाव्या बाजूला वाढायची, जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूला. इथे इथे वाढवा. आता लिंबू, चटणी इथे, कोशिंबीर, भाजी इथे वाढायची, जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला. इथे मध्ये ठेव. शाबास. वाह वाह वाह. चला करायची सुरुवात. हो. आई, जेवण कसं झालंय सांगा. हा शुभ्रा, खूप छान झाली आहे भाजी. थँक्यू सो मच. वाह वाह वाह, छान. पण आई मी नाही केली, तुमच्या लेकाने केली आहे. सोहमनी केली? हा कधीपासून करायला लागला? येतं त्याला आता, हळूहळू सगळंच जमायला लागलंय. कौतुक तुझंच आहे शुभ्रा, तू करून दाखवलंस बाई. मला नाही जमलं त्याला कधी शिकवायला. तुम्ही दोघे बसा ना जेवायला. काहीच हरकत नाही, इथेच आहे सगळं, आपण वाढून घेऊ. हो सोहम तू बस ना, मी तुला वाढते आणि मग मी पण बसते. नाही नाही तू बस, मी वाढतो तुला. नाही सोहम तू बस, मी वाढते. तू बस बस बस, ये इकडे चल. सोहम अरे ये बस इकडे, अरे बस. अरे थांब मी घेते. राहू दे राहू दे. लिंबू. सोहम सगळे बघतायत यार. सोहम बास, मी घेते आता. झालं पाडून? हो आजोबा. आता घास भरवा. अरे अरे काय, अरे बरोबर आहे, काय हरकत नाही. शी बाबा, एक दिवस असावर ते लवकर घरी आली तर मी पण घरी आले. तर काय या माणसाची कटकट आहे. हॅलो, हा काटेकोर, काय झालं? सगळ्या प्लॅनचे 12 वाजलेत. त्यांना कळलंय की पप्प्या जिवंत आहे म्हणून. त्यांना म्हणजे कोणाला? त्यांना म्हणजे सगळ्यांना. रमेश, राजेश, शुभ्रा आणि तो बाबड्या, त्या सगळ्यांना कळलंय. हो काटेकोर, सगळ्यांना म्हणजे या तिघांनाच ना. आपलं मुख्य प्याद असावरी ताई आहे. तिच्यासाठीच केलं ना सगळं. मग तिला काही कळलंय का? आणि खरी मजा तर तिला कळण्यात आहे. काय मस्त आयडिया दिलीस तू. तुला माझ्यातर्फे अजून एक दागिना गिफ्ट.
अय्या खरंच? मग खरंच. पण तुला त्याच्यासाठी माझं एक काम करावं लागेल. अजून आहेच का? हा बोला. काहीही करून आज मला आसावरीला भेटायचं. जमेल तुला? ही एवढंच ना? हो काटेकोर. मी या प्रज्ञाला नीट ओळखलेलं दिसत नाहीये. हा तर माझ्या डाव्या हातचा खेळ आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आज तुमची आणि आसावरीची भेट झालीच म्हणून सांगा. चल ठेव आता. जेवण अप्रतिम झालं आज. फार सुंदर जेवण केलं स्वभावा. थँक्यू आजोबा. नाही पण जेवण झाल्यानंतर कसं एक तासभर शांत बसायला मला फार आवडतं. शांत बसूया. चला. कुठे झाला? सर एक मिनिट. हा हा बस ना. शुभ्रा तुला काही म्हणायचं आहे का? दत्ताजींना काही सांगायचंय? काय ग? आजोबा फिल्म बघूया. कुठलाही सिनेमा बघायचा नाही, कळलं? ठीक आहे बघूया. हा सिनेमा बघायचा ना? हा, आपण माहेरची साडी लावूया का? त्यापेक्षा दिवार बघूया ना. अरे काय डायलॉग आहे दिवार मध्ये. यातला कुठलाही सिनेमा आपल्याला बघायचा नाही, कळलं? श्यामची आई लावा. नॅशनल अवॉर्ड विनर पिक्चर आहे ते. मराठीतलं पहिलं. नाही नाही त्याबद्दल आदर आहेच आम्हाला आजोबा, पण त्याच्या या माहोल मध्ये श्यामची आई. तर मग मदर इंडिया बघूया. नाही पण म्हणजे मदर आई याच्याशी रिलेटेडच काही बघायचंय का? प्रेमाचं बघायचंय? हा मुघल आझम लावा. अहो काय ती काय हिरो चालव त्या मधुबाला भर सभेमध्ये जाहीर करते त्या हिरोवरचं प्रेम. हो बाबा मला आवडेल हा सिनेमा बघायला. अगे छानच आहे. नाही तर आजकालचे नायक नायिका काय मला सांगा यांची प्रेम होतात, यांच्या मागे नाचायला 10 जण कसं काय असतात? त्यांना आनंद व्हायचं कारण काय? आजोबा हिरो हिरोईनच्या मागे असे खूप लोक नाचले ना की अशी प्रेम मस्त वाटते हो बघायला. लॉजिक काय पाठीमागचं? आणि मला सांगा त्यांच्याबरोबर जे नाचतात त्यांना कसं कळतं यांचं प्रेम जमलं म्हणून? त्यांना नाचायला कुणी बोलवलं आणि का आनंद झाला त्यांना? आजोबांचं नेहमीच आहे. असे प्रश्न विचारून आम्हाला गप्प करतात आणि मग स्वतःच्या आवडीची फिल्म लावतात. काय बोललो काय बोललो काय बोललो काय बोललो तू? काय बोललो मला कोंबडीच्या काय बोललो तू आता? नाही फुटतोय साहेब. काही नाही आजोबा. दत्ताजी नाही नाही तो काय म्हणतोय की आपण आपल्या आपल्या आवडीचा एक एक चित्रपट एका चिठ्ठीत लिहूया, मग चिठ्ठ्या टाकूया आणि एक चिठ्ठी काढूया. जी चिठ्ठी निघेल तो चित्रपट बघूया. मग किती सोपं आहे. हा मी हेच म्हणालो. मी काढतो चिठ्ठ्या. काही नको तू चिटिंग करशील. मी कशाला चिटिंग करीन? मी काढतो ना. नाही नको रे तू नको. तू सोडून कुणी काढली तरी चालेल. मी काढतो किंवा आसावरीला काढू द्या ना. नको नको बाबा काढतील चिठ्ठी. दत्ताजी काढतील चिठ्ठी. झालं? बरं ठीक आहे तुम्ही काढा चिठ्ठ्या. मी पॉपकॉर्न बनवून आणतो. जमतील मला. आसावरी ताई हट हट हट. चपला काढ बाहेर. चपला काढ बाहेर. हो काय आपलं बाहेर कुठे आलं? आसावरी ताई. हो हो अगं काय काय झालं? अगं माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे. माझ्याकडे नेसायला एक पण चांगली साडी नाहीये. मी बिल्डिंग मधल्या बायकांना म्हणलं की माझ्याबरोबर साडी घ्यायला चला.
तर माझ्याबरोबर याला कोणी पण तयार नाहीये. अगं कशाला नवीन साडी घेतेस? माझ्याकडे खूप साड्या आहेत, जी तुला हवी ती नेस. अगं नाही अगं ताई, मामी बहिणीने आहेराचे पैसे पाठवलेत, मग नवीन साडी घ्यायला पाहिजे ना, ती विचारायला ग मला. ताई तू माझ्याबरोबर शॉपिंग करायला येशील का आता? आत्ता? प्लीज ताई. आई आपलं फिल्म बघायचं ठरलंय ना? सॉरी ताई, मला माहितीये मी चुकीच्या वेळेला आली, पण सुनीलची नोकरी गेल्यापासून बिल्डिंग मधल्या बायका माझी धड वागत नाहीत, नीट बोलत नाहीत. मला असं वाटलं माझी आसावर ती असं नाही वागणार, पण ठीक आहे येते मी. अगं थांब थांब थांब. बाबा मी जाऊ का हिच्या बरोबर? ठीक आहे जाऊ दे. आहो जरा जाऊन येते. ठीक आहे जा. शुभ्रा मी येईपर्यंत ना तुम्ही कुठला सिनेमा बघायचा ते ठरवून टाका. जाऊन येऊया आपण पटकन. शुभ्रा, शुभ्रा इकडे. सोहा काय? अरे ते बंद कर ना. गरम गरम पॉपकॉर्न खाणार आहेस? अरे ते बंद कर ना. राहू दे राहू दे राहू दे. कॅच पकडूया आपण. अरे सोहा किचन पर उडतील नंतर. उडू दे ग, राहू दे ना, तू एन्जॉय कर ना. ओके काय कॅच? आता कॅच पकडायचं. ऐक ग, काय बघतेस तू? खूप दिवसांनी तुला असं मनमोकळेपणाने हसताना बघते. खूप छान वाटतंय मला. आय नो, खूप दिवसांनी असा हसतोय. आई घरी आल्यापासून सगळं काही नीट झाल्यापासून ना मी ते क्षण एन्जॉयच नाही करू शकलोय, कारण माझ्या डोक्यावर कंटिन्युअसली प्रेशर होतं. आज फायनली टेन्शन गेलंय, त्यामुळे ना मला खरंच खूप मजा येते, खूप हसायला येते. आता कायम असंच राहायचंय. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. थँक्यू तू माझ्या बरोबर होतीस त्याबद्दल. आणखी किती वेळा तुम्हाला थँक्यू म्हणणार आहेस? इंडियामध्ये पण थँक्स गिव्हिंग सुरू झालंय का आता? सिरियसली बोलतोय यार. ऑफकोर्स तुझ्या बरोबर असणार ना मी सोहम. आज समजा मी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असते तर तू माझ्या बरोबर नसतास. नवरा बायको होत रे आपण, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांबरोबर असणारच होत. काय ग प्रज्ञा, किती साड्या बघितल्या त्या दुकानात, तुला एकही साडी नाही आवडली. नक्की तुला घ्यायची ना साडी? अगं घ्यायची आहे ताई, पण त्याचं काय आहे ना की सुनीलची नोकरी गेल्यापासून सगळेजण माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघतात. त्यांना वाटते मी खूप गरीब झाली, मला काही परवडणार नाही म्हणून. पण मला ना अशा लोकांची तोंड बंद करायची, म्हणून मला अशी जगजगीत साडी घ्यायची ना की सगळ्यांनी तोंडात बोट घातली पाहिजे. अगं लोकांकडे काय लक्ष देते, ते दोन्ही बाजूनी बोलतात. तू अशी साडी घे जी नेसली तुला समाधान मिळेल, कळलं? चल आपण पुढे बघूया. अरे प्रज्ञाजी, आसावरीजी, तुम्ही इथे काय करताय? प्रज्ञा चल चल. अगं ताई, ते आपल्याशी बोलतायत ना, मग असं तोंडावर निघून जायचं बरं दिसतं का? प्रज्ञा मग कसा आहे तुमचा सोहम? बरा आहे ना? सोहमची चौकशी तुम्ही कशाला करताय? प्रज्ञा चल ना. एवढं सगळं घडलंय म्हटल्यावर म्हटलं बरा आहे ना तो. म्हणजे एवढं काय घडलंय? काय घडलं? माझ्या हातून जर असा गुन्हा घडला असता ना तर माझा थरकाप उडाला असता, माझी झोपच कायमची उडाली असती. गुन्हा? कसला गुन्हा? काय बोलताय काय तुम्ही? ताई मी दुसऱ्या दुकानात साडी बघून येते, तुझं झालं की तू ये तिकडे. प्रज्ञा अगं तुमच्यापासून एवढी मोठी गोष्ट त्याने लपवून ठेवली, पण ह्यात सोहमचा काही दोष नाही म्हणा, अख्ख्या कुटुंबाचा दोष आहे. मला ना माझ्या कुटुंबाबद्दल काही बोललेलं ऐकून नाही घ्यायचंय. खून झालाय,